बातमी आता मुंबईच्या मीरा भाईंदरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलंय। एका महिला एजंटला अटक करण्यात आली आहे तर 2 पीडित तरुणींची सुटका झाली आहे। यातील 2 मुख्य सूत्रधार फरार आहेत। ऑनलाईन बुकिंगद्वारे 3 वर्षापासून रॅकेट सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत न्यू गोल्डन नेस्ट परिसरात ही कारवाई केली आहे। पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला तेव्हा संबंधित महिला एजंट ग्राहकांसोबत ऑनलाईन संपर्क साधून तरुणींची व्यवस्था करत असल्याचं समोर आलं। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी इरफान सईद सध्या संपर्कात आहेत। इरफान, काय कारवाई करण्यात आली आहे? मीरा भाईंदरमध्ये ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे। नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू गोल्डन नेस्ट परिसरात महिला अत्याचार प्रतिबंधक आणि विशेष बालकांचे संरक्षणच्या या कक्षाच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केलेली आहे आणि या कारवाईत एका महिला एजंटला अटक करण्यात आली असून 2 पीडित तरुणांची या माध्यमातून सुटका करण्यात आली आहे। प्राथमिक तपासात ऑनलाईन माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधून तरुणींची व्यवस्था केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। या प्रकरणातील मुंबईतील 2 मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। पोलिसांनी बीएनएस आणि पीटा या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सध्या पोलीस करत आहेत। तन्मय, धन्यवाद इरफान, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।